Welcome everyone. Myself Bhagyashree Bhausar. I am working as an assistant professor in a BBA department of Citizen College of Commerce, Srirampur, and my subject name is Data Structure using C. So today we are going to see the first chapter of data structure, that is Introduction of Data Structure. In introduction, firstly we will going to see the definition of data structure, means what exactly a data structure is. So basically data structure is the representation of logical relationship exists between individual elements of data. In other words, we can also say that the data structure is a way of organizing data atoms that considers not only the elements stored but also their relationship with each other. सिंपल लँग्वेजमध्ये जर सांगायचं झालं तर डेटा स्ट्रक्चर म्हणजेच काय, तर ऑर्गनायझेशन आहे की ज्याच्यामुळे जो अनऑर्गनाइज्ड डेटा आहे त्याला तुम्ही काय करतायत तर प्रॉपर वेनी मॅनेज करून ऑर्गनाइज करून ठेवतायत आणि त्याच्यामुळे जे काही ॲक्सेसिंग आहे, मॅनिप्युलेशन जे आहे डेटाचं ते इझी तुम्हाला होऊ शकतं. नॉर्मल वेनी जरी आपण पाहिलं तर अनस्ट्रक्चर्ड डेटा किंवा अनऑर्गनाइज्ड डेटा जो आहे तो हँडल करणं जे आहे कॉम्प्लिकेटेड टास्क आहे. कॉम्प्लिकेटेड म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही सर्च करायचं आहे, त्या तुम्हाला सॉर्टिंग करायचं आहे, तर हे तुम्ही इझिली करू शकत नाही. पण मग ते जर त्यामध्ये जो इझीनेस जर तुम्हाला आणायचा असेल तर त्यासाठी डेटा जो आहे तो जर तुम्ही ऑर्गनाइज करून ठेवला तर तो इझिली तुम्ही ॲक्सेस करू शकता, इझिली मॅनिप्युलेट करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये सर्चिंग, सॉर्टिंग रिलेटेड किंवा अदर जे ऑपरेशन्स असतील, इन्सर्शन, डिलिशन वगैरे एनी काइंड ऑफ ऑपरेशन ते तुम्ही इझी वेनी करू शकता. त्याच्यामुळे तिथे फर्स्ट ऑफ ऑल नीड आहे ती डेटाला ऑर्गनाइज करण्याची. आणि मग जर डेटाला ऑर्गनाइज करायचं आहे तर ते डेटाचं ऑर्गनायझेशन जे आहे ते पॉसिबल होतं आहे ते यूजिंग डेटा स्ट्रक्चर. सो डेटा स्ट्रक्चर म्हणजेच काय करतो की इंडिव्हिज्युअल जे इलेमेंट्स आहे, वेगवेगळे जे इलेमेंट्स आहेत त्यांना अशा पद्धतीने स्टोअर करतो की त्यांच्यामध्ये एक काहीतरी रिलेशनशिप तो मॅनेज करतो किंवा मेंटेन करतो. मग असे जे रिलेटेड ॲटम्स ऑर्गनाइज करून ठेवल्यामुळे त्या डेटाला तुम्ही इझिली ॲक्सेस करू शकता, इझिली मॅनिप्युलेट करू शकता. सो देर आर लॉट्स ऑफ बेनिफिट्स ऑफ ऑर्गनाइज्ड डेटा. ओके, सो दॅट इज डेटा स्ट्रक्चर. तर पुढे जाऊन जर आपल्याला पाहायचं झालं की डेटा स्ट्रक्चर कशा पद्धतीने त्याचे ॲडव्हान्टेजेस प्रोव्हाइड करता किंवा डेटा स्ट्रक्चर तुम्ही कसं करणार आहात, तर त्याच्यासाठी डेटा स्ट्रक्चर जो आहे तो दोन कॅटेगरीमध्ये त्याचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. तर दोन जे क्लासिफिकेशन, दोन टाईप जे येतात त्याचे क्लासिफिकेशनचे किंवा दोन कॅटेगरीज डेटा स्ट्रक्चरच्या, तर त्याच्यामध्ये फर्स्ट कॅटेगरी येते ती म्हणजे प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर आणि सेकंड कॅटेगरी येते ती म्हणजे नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. आता प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे आणि ह्याच्यामध्ये कुठले कुठले टाईपचे डेटा स्ट्रक्चर्स येतात तर ते आपल्याला बघायचे डिटेलमध्ये. तर बेसिकली प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर म्हणजेच काय की देअर आर बेसिक स्ट्रक्चर्स अँड दे आर डायरेक्टली ऑपरेटेड अपॉन द मशीन इन्स्ट्रक्शन. इन जनरल देअर आर डिफरंट रिप्रेझेंटेशन्स ऑन डिफरंट कम्प्युटर, just like integer, float, number, floating point numbers, character constant, string constant, pointers etc. falls under this category. म्हणजे जे काही प्री डिफाईन्ड डेटा स्ट्रक्चर्स आहे, मशीन इन्स्ट्रक्शन रिलेटेड ज्याच्यावर डिपेंडन्सी असणार आहे, असे जे काही तुमचे डेटा स्ट्रक्चर्स असतील तर ते येतात तुमचे प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरमध्ये. म्हणजे मग ह्याच्यामध्ये आपले जे बेसिक डेटा टाईप्स आहेत, जस्ट लाईक इंटिजर डेटा टाईप. इंटिजर डेटा टाईपनी तुम्ही इंटिग्रल नंबर्स जे आहेत ते त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. त्याच्यानंतर फ्लोट डेटा टाईप आहे, कॅरेक्टर आहे एक्सेट्रा. हे झाले तुमचे मग प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. तर प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर जे आहे ते मशीन इन्स्ट्रक्शनवर डिपेंड असे जे स्ट्रक्चर डेटा असणार आहे तो येतो तुमचा प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरमध्ये. आणि दुसरी जी सेकंड कॅटेगरी येते ती म्हणजे तुमची नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरची. तर नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर्स आहेत हे मोस्ट सॉफिस्टिकेटेड डेटा स्ट्रक्चर्स असतील. याच्यामध्ये मोस्टली
प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरवरूनच हे डेटा स्ट्रक्चर्स डिराईव्ह झालेले असतील. मग प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर म्हणजेच काय, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर यांच्यावरूनच जे डेटा स्ट्रक्चर्स आलेले आहेत यांचंच कॉम्बिनेशन करून जे डेटा स्ट्रक्चर आलेले आहेत तो म्हणजे तुमचा नॉन प्रिमिटिव्ह. तर नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरमध्ये काही वेळेला तुम्ही सिमिलर डेटा जो आहे तो पण ऑर्गनाईज करू शकतात, म्हणजे होमोजिनियस इलेमेंट्सचं ऑर्गनायझेशन तुम्ही करू शकता. त्याचबरोबर हेट्रोजिनियस इलेमेंट्सचं म्हणजे नॉन सिमिलर इलेमेंट्सचं पण ऑर्गनायझेशन त्यामध्ये तुम्ही करू शकतात. मग आता ह्याच्यामध्ये होमोजिनियस डेटा टाईपचं कलेक्शन करायचं म्हटलं तर त्याचं एक एक्झाम्पल जे तुम्ही सी लँग्वेजमध्ये ऑलरेडी स्टडी केलेलं असणार आहे ते आहे तुमचं ॲरे. ओके, की ॲरेमध्ये इंटिजर टाईपचं असेल किंवा फ्लोट टाईपचं असेल किंवा कॅरेक्टर टाईपचं असेल. म्हणजे तुम्हाला जर इंटिजर टाईपचे सगळे इलेमेंट्स जर तुम्हाला ऑर्गनाईज करायचे तर तुम्ही इंटिजरचा ॲरे घेतला तर सगळे इंटिजरचं कॉम्बिनेशन करून तुम्ही त्यामध्ये स्टोअर करू शकता. सेम वेनी फ्लोटचा ॲरे घेतला तर सगळे फ्लोटिंग पॉईंट नंबर जे आहे ते तुम्ही ऑर्गनाईज करू शकता. मग हा ॲरे म्हणजे काय होतो, होमोजिनियस इलेमेंट्सचं कलेक्शन होतं. ह्याच्यामध्ये सगळे सिमिलर टाईप्सचे जे इलेमेंट्स आहे, सिमिलर टाईपचे जे डेटा आहे तो तुम्ही ऑर्गनाईज करता. पण मग सेम वेनी जर तुम्हाला अरेंजमेंट करायची आहे पण वेगवेगळ्या डेटा टाईप्सचं ऑर्गनायझेशन करायचं आहे तुम्हाला एका स्ट्रक्चरच्या अंडर, तर ते तुम्ही करू शकतात युजिंग म्हणजे हेट्रोजिनियस डेटा इलेमेंट्सचं कलेक्शन. तर हेट्रोजिनियससाठी आपण तसं पाहिलेलं आहे स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चरच्या थ्रू तुम्ही हेट्रोजिनियस डेटा आयटम्सचं कलेक्शन करू शकता. पण आता यातलं जर आपण डेटा स्ट्रक्चर म्हटलं तर ॲरे आहे आणि युजिंग स्ट्रक्चर तुम्ही वेगवेगळे जे काही डेटा स्ट्रक्चर्स आहेत ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. तर बेसिकली ह्याच्यामध्ये नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरच्या कॅटेगरीमध्ये जर आपल्याला बघायचे असेल तर ह्याच्यामध्ये येतो पहिला म्हणजे ॲरे, दुसरं यामध्ये येतात लिस्ट, तिसरं त्यामध्ये आहे स्टॅक, त्यानंतर क्यू, देन ट्री and then ग्राफ. ओके, तर हे वेगवेगळे डेटा स्ट्रक्चर आहे आणि हे डेटा स्ट्रक्चर इम्प्लिमेंट करत असताना आपण स्ट्रक्चर जो आहे तो यूज करणार आहोत. तर ॲरे हा तुमचा एक नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरचं हे एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर लिस्ट, स्टॅक, क्यू, ट्री आणि ग्राफ. आता हे जे दोन आपण कॅटेगरीज पाहिल्या, ब्रॉड कॅटेगरीज ऑफ डेटा स्ट्रक्चर, तर त्याच्यामध्ये प्रिमिटिव्ह आलं, नॉन प्रिमिटिव्ह आलं. हे सगळे प्री डिफाईन्ड तुमचे डेटा टाईप्स असतील आणि नॉन प्रिमिटिव्हमध्ये ह्यांच्यापासून डिराईव्ह झालेले हे वेगवेगळे डेटा स्ट्रक्चर्स आहेत तुमचे. पण याबरोबरच अजून हे जे काही तुमचे डेटा स्ट्रक्चर्स आहे ह्यांना पुन्हा दोन कॅटेगरीमध्ये तसं क्लासिफाय करण्यात आलेलं आहे. तर त्यातली फर्स्ट कॅटेगरी येते ती म्हणजे लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि दुसरी कॅटेगरी येते ती म्हणजे नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. तर लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजेच काय की ज्या वेळेला तुमचा जो डेटा आहे तो डेटा जर तुम्ही एका सिंगल लाईनमध्ये ऑर्गनाईज करणार असेल म्हणजे लिनियर वेनी वन आफ्टर दी अनादर जर ऑर्गनायझेशन होत असेल डेटाचं तर त्या टाईपच्या डेटा स्ट्रक्चरला जनरली म्हटलं जातं लिनियर डेटा स्ट्रक्चर. आणि ज्या वेळेला डेटा हा तुमचा हायरार्चिकल फॉर्मॅटमध्ये किंवा एक नॉन लिनियर मॅनरने म्हणजे नॉट एक्झॅक्टली वन आफ्टर दी अनादर असा काही त्याचा फॉर्मॅट जर नसेल, हायरार्चिकल ऑर्डरनुसार किंवा एकमेकांना कनेक्टेड वेनी जर असा डेटा ऑर्गनाईज होत असेल तर तो असतो तुमच्या नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरच्या कॅटेगरीमध्ये. तर मग लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये मग कुठले कुठले येतात तर त्यामध्ये येतो ॲरे, लिस्ट, स्टॅक, क्यू. हे झाले तुमचे लिनियर डेटा स्ट्रक्चरचे एक्झाम्पल्स. आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये येतं ट्री, बिकॉज ट्री हे काय एक टाईपचं हायरार्चिकल स्ट्रक्चर आहे. रूट, त्याच्यानंतर सब ब्रांचेस, त्याच्या सब ब्रांचेस असं हायरार्चिकल स्ट्रक्चर असणारे ट्री ह्या डेटा स्ट्रक्चरचं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये लिनियर ऑर्डर ही काही फिक्स नसते म्हणून हा येतो तुमच्या नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरच्या टाईपमध्ये. आणि ट्री टाईपच पण फुल्ली कनेक्टेड किंवा जो काही सर्क्युलर पाथही त्याच्यामध्ये असू शकतो असा जो डेटा स्ट्रक्चर आहे तो म्हणजे ग्राफ. तर तो पण येतो तुमच्या नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये. तर यावेळी तुमच्या डेटा स्ट्रक्चरचे जे आहेत बेसिक दोन टाईप्स पाहिले आपण, ब्रॉड क्लासिफिकेशन, प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह.
प्रिमिटिव्ह म्हणजे तुमचे डेटा टाईप्स, त्यांच्यावरून डिराईव्ह झालेले नॉन प्रिमिटिव्ह, आणि नॉन प्रिमिटिव्हचं पुन्हा 2 टाईपमध्ये क्लासिफिकेशन, लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. मग लिनियर वेनी सगळा डेटा ऑर्गनाइज असेल तर त्याच्यामध्ये तो लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये येतो, ज्याचे एक्झाम्पल्स ॲरे, लिस्ट, स्टॅक आणि क्यू. आणि नॉन लिनियर ऑर्डर असेल तर ती म्हणजे तुमचे ट्री आणि ग्राफ. तर हे झाले तुमचे बेसिकली डेटा स्ट्रक्चरचे टाईप्स. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ॲरे. आता ॲरे हा जो तसा पाहिलं तर सी लँग्वेजमध्ये तुमचा हा फर्स्ट डेटा स्ट्रक्चर कवर झालेला आहे. तर डेटा स्ट्रक्चरमध्ये बेसिकली आपण पाहिलं तर स्टॅक, क्यू, ट्री, ग्राफ हे जे सेपरेट चॅप्टर्स आहेत जे आपल्याला स्टडी करायचे आहेत. पण ॲरे हा ॲज अन कन्सेप्ट आपण इथे फक्त रिवाईज करणार आहोत, कारण सी लँग्वेजमध्ये ऑलरेडी ॲरे हा कन्सेप्ट फुल्ली कवर झालेला आहे. मग आता ॲरे म्हणजे नेमकं काय, तर ॲरेच्या अंडर डेफिनेशनच्या थ्रू जर आपण पाहिलं तर ॲरे काय करतो आहे, तर तुमचे जे काही होमोजिनियस एलिमेंट्सचं कलेक्शन जे आहे ते ॲरेमध्ये तुम्हाला ॲरेमध्ये केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जर 10 व्हॅल्यूज जे आहे, इंटिजर 10 व्हॅल्यूज ह्या मला जर स्टोअर करायचे आहे, म्हणजे इंटिजर 10 एलिमेंट्स मला स्टोअर करायचे, तर त्याच्यासाठी आपण या वेनी ॲरे डिक्लेअर करतो. डेटा टाईप घेतो इंटिजर, ॲरेचं नाव फॉर एक्झाम्पल मी घेतलं ए, आणि त्याच्यामध्ये मला जर 10 व्हॅल्यू स्टोअर करायचे आहे तर त्या मी युजिंग साईज व्हॅल्यू देऊन मी ती अरेंज करणार आहे. मग ॲरे काय करतो याच्यासाठी की ए नावाचं ॲरे इथे आहे की ज्याच्यामध्ये 10 ब्लॉक्स अलोकेट केले जातील. ईच ब्लॉक होल्ड्स 1 इंटिजर व्हॅल्यू. अकॉर्डिंगली 10 ब्लॉक्स इथे अलोकेट होतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आणि 10 ब्लॉक्स जे अलोकेट होणार आहे तर त्यांना प्रत्येक ब्लॉकला इंडेक्स असाइन होणार आहे. आणि इंडेक्स जी आहे ॲरेची ती स्टार्ट होत असते फ्रॉम द 0. 0 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. सो 0 to 9 इंडेक्स असलेला 10 ब्लॉकचा हा जो काही आहे ए नावाचा ॲरे इथे तुम्ही अलोकेट केला. मग आता ह्याच्यामध्ये इलेमेंट्स जे आहे ते कसे स्टोअर होतात किंवा इलेमेंट कसे ॲक्सेस होतात, तर ॲरे नेम आणि इंडेक्स नंबर हा यूज करून तुम्ही ॲरेमध्ये इलेमेंट स्टोअरही करू शकता आणि त्याच्या थ्रू इलेमेंट्स जे आहे ते ॲक्सेस पण करू शकता. मग नॉर्मली आपलं ॲरेचं नाव काय आहे इथे ए, तर मला ए ह्या ॲरेमध्ये फर्स्ट इलेमेंट जर स्टोअर करायचं आहे तर फर्स्ट इलेमेंट स्टोअर करण्यासाठी तिथे त्याची इंडेक्स येते 0. सो ए ऑफ 0 याला मी जर सपोज व्हॅल्यू दिली 11, सो ए ॲरेमध्ये 0th इंडेक्सला 11 हा जो काही इलेमेंट आहे तो इथे स्टोअर केला जाईल. सेम वेनी मला जर सेकंड इलेमेंट इथे स्टोअर करायचं आहे तर मी इथे यूज करणार आहे त्याची इंडेक्स 1. ए ॲरे 1 इंडेक्स आणि ह्याला जर व्हॅल्यू दिली आपण 22, सो ॲरे ए इंडेक्स 1 22 व्हॅल्यू जे आहे या ॲरेमध्ये स्टोअर केली जाईल. ए ॲरे त्याच्यामध्ये इंडेक्स 2 आणि इथे 33, सो ए ॲरे इंडेक्स 2 33 ही जी काही त्याची इलेमेंट व्हॅल्यू आहे ती स्टोअर होईल. असं तुम्ही ॲरेच्या लास्ट इंडेक्सपर्यंत व्हॅल्यूज ज्या आहेत त्या स्टोअर करू शकता. इथे सपोज आपण घेतलं 100 तर इथे 100 स्टोअर झाले. बाकीचे जे आहे फॉर एक्झाम्पल इथे मी घेतलं 44 55 66 77 88 अँड देन 99. अकॉर्डिंगली 0 to 9 इंडेक्स जे आहे आपण युजिंग ॲरे नेम आणि इंडेक्स नंबर, तर या वेनी ॲरेमध्ये सगळे इलेमेंट जे आहे ते स्टोअर केलेले. तर ॲरेमध्ये इलेमेंट स्टोअर करताना तुम्ही इंडेक्स वापरता. सेम वेनी जर ॲक्सेसिंग करायचे, ॲरेमधून एखादी व्हॅल्यू ॲक्सेस करायची तुम्हाला, तर ॲक्सेस करत असताना पण काय करणार तुम्ही ॲरे नेम यूज करणार आहे. आता इथे सपोज ॲरे नेम मी वापरला ए आणि मला ह्या ए ॲरेमधली 7 इंडेक्सची व्हॅल्यू ॲक्सेस करायची. तर ए ॲरेमध्ये 7 इंडेक्सला काय व्हॅल्यू आहे इथे मग 88. सो वेन यू आर युजिंग ए ऑफ 7 मीन्स इट इज ॲक्सेसिंग 7th इंडेक्स व्हॅल्यू फ्रॉम द ॲरे ए, तर ती व्हॅल्यू आहे तुमची 88. तर या वेळी ॲरेमध्ये व्हॅल्यू स्टोअर केले जातात. हे झालं तुमचं ॲरेचं डिक्लेरेशन. ॲरे या पद्धतीने तिथे मेमरी अलोकेट करतो 10 ब्लॉक्स फॉर 10 इलेमेंट्स जस्ट बिकॉज we have declared the size of array as a 10.
तर 10 ब्लॉक्स इथे मिळाले, प्रत्येकाला सेपरेट इंडेक्स मिळाली. ॲरेमध्ये इलेमेंट्स जे आहे ते या पद्धतीने इथे स्टोअर झाले. ॲक्सेस करत असताना सेम ॲरे नेम आणि इंडेक्स व्हॅल्यू यूज केली तर ते ॲक्सेस होईल तुमची. ओके, हे झालं त्याचं डिक्लरेशन आणि त्यामध्ये व्हॅल्यूज स्टोअर झाले. हा एक वे झाला तुमचा. ॲरेमध्ये ॲरेचा आपण नेम आणि साईज देऊन डिक्लेअर केला आणि नंतर त्याला असं असाइनमेंट करून इंडेक्स वाईज असाइनमेंट करून ॲरेमध्ये व्हॅल्यूज जे आहे आपण इथे स्टोअर केलं. अजून दुसरा जो वे आहे की आपण फॉर एक्झाम्पल इथे घेतलं आपण इंटीजर, मी सपोज इंटीजर बी ॲरे घेतला आणि त्याला 5 साईज दिली फॉर एक्झाम्पल, आणि इथे मी डायरेक्ट कर्ली ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलं 2 4 6 8 10 5 व्हॅल्यूज. काय झालं इथे, किंवा सॉरी इथे साईज नाही दिली आपण, इथे फक्त बी ॲरे स्क्वेअर ब्रॅकेटने काय सांगितलं की बी नावाचा हा ॲरे आहे आणि ह्याला इथे आपण व्हॅल्यूज दिला. म्हणजे हा बाय डिफॉल्ट काय झालं इथे डिक्लेरेशन पण झालं आणि इनिशियलायझेशन पण झालं. म्हणजे बी ॲरे विथ 5 व्हॅल्यूज म्हणजे 5 साईजचा हा बी नावाचा ॲरे इथे डिक्लेअर आणि इनिशियलाइज दोन्ही झालं. मग इथे बीला काय मिळाले 5 ब्लॉक्सची साईज अवेलेबल झाली 2 4 6 8 आणि 10 0 1 2 3 आणि 4 ह्या त्याच्या इंडेक्स व्हॅल्यू. यावेळी बी नावाचा ॲरे जो आहे तुमचा डिक्लेअर आणि इनिशियलाइज असा झाला. म्हणजे इथे वेगळे इंडेक्स वाईज आपण व्हॅल्यू युजरकडून नाही घेतल्या, डायरेक्टली इथे आपण व्हॅल्यू डिक्लेअर करतानाच इनिशियलाइज करून टाकल्या. तर हा एक वे झाला तुमचा ॲरेचा जो काही आहे डिक्लेरेशनचा आणि इनिशियलायझेशनचा. तर ॲरे हा बेसिकली एक प्रकारचा तुमचा डेटा स्ट्रक्चर आहे. मग ॲरेवर आपण कुठले कुठले ऑपरेशन्स करतो, तर ॲरेमध्ये आपण व्हॅल्यूज जे आहे ॲरे पहिले क्रिएट झाला, म्हणजे जिथे ज्या वेळेला आपण डिक्लेरेशन केलं त्यावेळेला ॲरे काय झालं इथे क्रिएट झाला. त्याच्यानंतर ॲरेमध्ये व्हॅल्यूज काय झाल्या तुमच्या इन्सर्ट झाल्या. हे जे आहे आपण स्टोरिंग केलं म्हणजेच काय झालं ॲरेमध्ये व्हॅल्यू तुम्ही स्टोअर केलं आणि इथून ॲक्सेस केल्या. तर इन्सर्ट आणि ॲक्सेस यावेळी ह्या ॲरेमध्ये हे ऑपरेशन्स केले, क्रिएट झालं, इन्सर्ट झालं आणि त्याच्यानंतर त्या व्हॅल्यूज तुम्ही ॲक्सेस केल्या. तर हे बेसिकली ऑपरेशन होतात. तर प्रत्येक डेटा स्ट्रक्चरवर जे काही आहे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही ऑपरेशन्स करत असता. मग कुठले कुठले ऑपरेशन्स होत असतात जनरली तुमच्या डेटा स्ट्रक्चरवर, तर कुठलाही डेटा स्ट्रक्चर असेल नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर तर तो एक तर त्याच्यावर क्रिएट ऑपरेशन होतं, त्याच्यानंतर सिलेक्शन होतं, अपडेशन होतं, त्याच्यानंतर सर्च ऑपरेशन होतं, सॉर्टिंग ऑपरेशन, मर्जिंग ऑपरेशन आणि डिस्ट्रॉय किंवा डिलीट या टाईपचे ऑपरेशन जे आहे हे ऑलमोस्ट सगळ्या टाईपच्या डेटा स्ट्रक्चरवर हे अप्लाय होत असतात. मग आता वेगवेगळ्या टाईपचे डेटा स्ट्रक्चर्स आपण ह्या सिलेबसमध्ये बघणार आहोत. त्यातला हा जो तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे म्हणून हा जस्ट शॉर्टमध्ये ॲरे हा डेटा स्ट्रक्चर आपण रिवाईज केला आहे. पण जसं जसं आपण बाकीचे डेटा स्ट्रक्चर्स बघणार आहोत म्हणजे जसे स्टॅक असेल क्यू असेल तर त्यांचे प्रत्येक डेटा स्ट्रक्चरचं डिक्लेरेशन हे वेगवेगळं असणार आहे, त्याचं वे ऑफ वर्किंग हा वेगवेगळा असणार आहे आणि त्याच्यावर ॲप्लाय होत असणारे ऑपरेशन्स जे आहे ते पण वेगवेगळे असणार आहे. तर जसं जसं आपण एक एक डेटा स्ट्रक्चर स्टडी करायला घेणार आहोत तर त्या वेळेला आपण तसं त्या प्रत्येकाचं डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तर आजच्यासाठी डेटा स्ट्रक्चरचं जे इंट्रोडक्शन आहे आपण ते इथेच थांबवतोय आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो नेक्स्ट डेटा स्ट्रक्चर आहे विथ द फुल इट्स ॲप्लिकेशन अँड पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे जे डेटा स्ट्रक्चर बघणार आहोत तर त्यांचं डिटेलमध्ये त्यांचे ॲप्लिकेशन्स, त्याचे ऑपरेशन्स आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ओके, सो थँक्यू.